वृंदा, आज मी खूप खुश आहे. फायनली आपल्या दोघांचं स्वप्न काहीच दिवसात पूर्ण होईल आणि आपण 7 जन्मासाठी लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जाऊ. सचिन तिच्याकडे प्रेमाने बघत बोलला. तसा वृंदाने त्याच्या हातावर हात ठेवला. त्या दोघांचा साखरपुडा होता आज. आई वडिलांच्या मैत्रीतून लहान असताना दोघांची मैत्री झाली आणि ती कधी प्रेमात बदलली त्यांनाही कळलं नाही. मोठा झाल्यावर सचिन विदेशात शिकायला गेला तर वृंदाने इथे शिक्षण घेतलं आणि दोघेही आपापल्या वडिलांचा बिझनेस सांभाळू लागले. कारण दोघेही आपल्या वडिलांचे एकुलते एक मूल होते. दोघांचंही लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळे त्यांनी आपापल्या घरी त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं आणि घरचेही हे ऐकून खुश झाले. कारण त्यांच्या मैत्रीला नात्यात बदलण्याचा विचार त्यांचाही होता. सर्वांच्या सहमतीने सचिन आणि वृंदाचं लग्न ठरलं आणि आज साखरपुड्यापर्यंत पोहोचलं. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. ते दोघे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते की अचानक कुणाचा तरी आवाज त्यांच्या कानावर पडला आणि त्यांनी दचकून समोर पाहिलं तर श्रावणी उभी होती. श्रावणी, तू? किती वेळची वाट बघत आहे तुझी. सगळे पाहुणे परत जायला लागले आणि तू आता येत आहेस. वृंदा लगेच लटक्या रागात बोलली. तसेच श्रावणीने डोळे मिचकावले. श्रावणी, तुला तर माहिती आहे ना माझ्याही भोवती किती काम असतात. आज एक खूप मोठं ऑपरेशन होतं, तेच करून इथे आली आहे. सोड ते सगळं, आता हे सांग, आता तर तू खुश आहेस ना? तुझं सचिन फायनली तुला मिळाला, श्रावणी हसून म्हणाली. तसं त्या दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सचिनने वृंदाच्या खांद्यावर हात ठेवला. तसे तिने त्याला डोळे वटारले. श्रावणी, लग्न अजून झालं कुठे? अजून 1 महिना वेळ आहे. या 1 महिन्यात काय होऊ शकतो आपण सांगू शकतो का? वृंदा हलकी हसून म्हणाली. अशी का बोलत आहेस? काही होणार नाही. तुम्ही दोघे कायम सोबत राहणार. चल, मी अंकल आंटीला भेटून येते. एवढं बोलून श्रावणी स्टेजवरून खाली निघून गेली. वृंदा, जेवढ्याही वेळेस मी श्रावणीला भेटलो खूपच छान वाटतं. किती फ्री नेचर आहे तिचं. बघून वाटत नाही की ती शहरातील सर्वात मोठी सर्जन असणार. सचिन श्रावणीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बोलला. हो, आणि हे यामुळेच की ती एका अनाथ आश्रमात वाढलेली आहे. तेथूनच तिला हे सर्व संस्कार मिळालेले आहेत आणि गरिबांच्या दुःखाची जाणीव आहे. श्रावणी आणि माझी भेट पहिल्यांदा कॉलेजमध्ये झाली होती. तिथे ती स्कॉलरशिपमधून ॲडमिशन घेऊन आली होती. ती अनाथ आश्रमातून आलेली आहे हे कळल्यानंतर कुणीही तिच्यासोबत मैत्री करत नव्हतं, पण मी मात्र तिचा प्रेम स्वभाव बघून तिच्यासोबत मैत्री केली आणि याचं आज खरंच मला गर्व वाटते. वृंदा बोलली. हळूहळू साखरपुड्यातील सगळे पाहुणे निघून गेले आणि श्रावणी घरी निघण्यापूर्वी शेवटची भेट घ्यायला या दोघांजवळ आले. वृंदा, काहीही बोल, पण जेवण खरंच खूपच छान झालं आहे. लग्नात ही अशी सोय असायला हवी बरं का. चला निघते मी आता, सरळ लग्नात भेटू, श्रावणी म्हणाली. लग्नात नाही, माझ्यासोबत लग्नाच्या शॉपिंगला यायचं आहे तुला आणि लग्नाच्या 4 दिवसाआधीच घरी यायचं आहे, कळलं? नाहीतर मी लग्न मंडपात बसणारच नाही. वृंदा बोलली. तिच्यावरचा राग तू लग्न मंडपात न बघून माझ्यावर का काढणार? श्रावणी, आता तर तुला आधीच यावं लागेल, नाहीतर मलाच माझ्या बायकोपासून मुकावं लागेल, सचिन हसून म्हणाला. तशा दोघे खळखळून हसल्या. ठीक आहे बाबा, येईल मी, निघू आता. एवढं बोलून श्रावणी निघून गेली आणि हे दोघे पुन्हा एकमेकांच्या डोळ्यात हरवले. शेवटी 1 महिना निघून गेला आणि सचिन आणि वृंदाच्या लग्नाचा दिवसही उजाडला. दोघे आज खूपच खुश होते. सचिन व्हाईट शेरवानीमध्ये लग्न मंडपात बसलेला होता. समोर भटजी मंत्र पठण करत होते. वधूला बोलवा. शेवटी त्यांनी बोलावणं केलं आणि वृंदाची आई तिला आणायला तिच्या रूममध्ये गेली. इथे सचिन आता आतुरतेने त्याच्या होणाऱ्या नवरीची म्हणजेच वृंदाची वाट पाहू लागला. तेवढ्या 2 मिनिटातच वृंदाची आई तिला खाली घेऊन आली. गोल्डन कलरच्या लेहंग्यात डोक्यावर घुंगट घेऊन ती पायऱ्या उतरून खाली येत होती. सचिनची तर यावेळी तिचा चेहरा बघण्याची खूपच इच्छा होती, जेणेकरून ती कशी दिसत आहे त्याला कळेल. पण वृंदाच्या माहेरी लग्नात घुंगट घेण्याची प्रथा होती, त्यामुळे लग्न होईपर्यंत तिला तिचा चेहरा बघता येणार नव्हता. वृंदा त्याच्याजवळ येऊन बसली आणि त्याने हळूच तिचा हात हातात घेतला. ती मात्र शांत बसून होती. हळूहळू लग्नाची विधी संपत गेली. सचिन आणि वृंदाने विधिवत 7 फेरे घेतले आणि आता वेळ झाली तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून सिंदूर भरण्याची. भटजीने सचिनला तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्यास सांगितले आणि नंतर तिच्या भांगात सिंदूर भरण्यास सांगितले. सचिनने त्याप्रमाणे तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि आता सिंदूर बोटात घेतलं. तसं भटजीने आता वृंदाचं घुंगट वर करायला सांगितलं. तशी त्याची आई पटकन पुढे आली आणि तिने वृंदाचं घुंगट वर केलं आणि आता सचिन तिच्या भांगात सिंदूर भरणार त्याआधीच त्याच्या
नजरेस नवरीच्या वेशात बसलेल्या घुंगट घेतलेल्या श्रावणीचा चेहरा पडला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. वृंदाच्या ऐवजी जिच्यासोबत सचिनने 7 फेरे घेतले होते, जिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं, ती वृंदा नसून श्रावणी होती. जिला बघून सचिनला खूप मोठा धक्का बसला होता. तिथे उभे असणाऱ्या बाकी सगळ्यांची सुद्धा नजर आता नवरीच्या वेशात असणाऱ्या श्रावणीवर पडली आणि तेही चकित झाले. इथे सचिनने हातातील सिंदूर खाली टाकला आणि उठून उभा राहिला. श्रावणी, तू इथे काय करतेस आणि वृंदा कुठे आहे? त्याने रागातच विचारले. तसे श्रावणीचे डोळे टचकन पाण्याने भरले, पण ती काहीही बोलली नाही. श्रावणी, काहीतरी विचारतोय मी तुला, कुठे आहे वृंदा? त्याने आता ओरडून विचारले. तशी श्रावणी घाबरली आणि ती सुद्धा आता उठून उभी राहिली. ते वृंदा तिच्या रूममध्ये आहे आणि तिनेच मला इथे तिच्या जागेवर पाठवलं, ती हुंदके देतच म्हणाली. तसे सचिनने सोबत बाकी सगळ्यांचे सुद्धा डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो आता काहीही बोलला नाही आणि सरळ ताडताड पावलं टाकत वृंदाच्या रूममध्ये पोहोचला, जिथे वृंदा शांत बेडवर बसलेली होती. वृंदा, काय आहे हे सगळं? तुझ्याऐवजी खाली श्रावणी का बसलेली होती? आणि ती तर बोलत होती की तूच तिला तिथे पाठवलं. मला सत्य जाणून घ्यायचं आहे वृंदा, हे सगळं खोटं आहे ना? श्रावणीने तुला इथे थांबवून ती जाणून बुजून तुझ्या जागी आली आहे ना? सचिनने थोडा रागात विचारले. तसा वृंदाने एक ऊस असा सोडला. नाही सचिन, श्रावणी जे काही बोलत होती ते खरं आहे. मीच तिला माझ्याऐवजी पाठवलं आहे, कारण मला तुझ्यासोबत लग्न नाही करायचं. वृंदा त्याच्याकडे न बघतच म्हणाली. तसे सचिनचे डोळे विस्फारले. काय? पण का वृंदा? का केलं तू असं? किती प्रेम करतो आपण दोघे एकमेकांवर आणि किती खुश होतो आपण या लग्नाने. मग वेळेवर असं काय झालं की तू त्या श्रावणीला तुझ्याऐवजी मंडपात पाठवलं? त्याने अजूनही थोडा रागातच विचारले. तशी वृंदाने त्याच्याकडे पाठ फिरवली. कारण मला सत्याची जाणीव झाली होती सचिन. लहानपणापासून तुझ्याकडे होणाऱ्या आकर्षणालाच मी प्रेम समजत होती, पण आज ऐन लग्नाच्या वेळी मला कळलं की तुझ्यासोबत लग्न करून मी खुश नाही राहू शकत. त्यामुळे लग्नानंतर तू सुद्धा नाही राहणार. त्यामुळेच मी श्रावणीला माझ्या जागी बसवलं. यापुढे मी तुला काहीही नाही सांगू शकत. तुझ्यासाठी आता चांगलंच हेच होईल की तू श्रावणीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात कर आणि तिच्यासोबत खुश राहा. लग्न तर तुमचं झालंच आहे, वृंदा बोलली. तसं सचिनच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरलं. नाही, मी या लग्नाला नाही मानत आणि श्रावणीबरोबर माझं लग्न पूर्ण नाही झालं, ते अजून अपूर्णच आहे. मी तिच्या भांगात सिंदूर नाही भरलं आणि कधी भरणार सुद्धा नाही. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तू माझं मन दुखावलं आहेस वृंदा. त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं तर कशाला माझ्यासोबत प्रेमाचं खोटं नाटक केलं? का केलं तू असं? सचिन रागानेच म्हणाला. मी म्हणाली ना सचिन, मी नाही करत तुझ्यावर प्रेम. जा आता तू इथून. जे काही झालं ते तुझ्या चांगल्यासाठीच झालं. एवढं बोलून वृंदा खिडकीत जाऊन उभी राहिली आणि इथे सचिनचे डोळे तुडुंब पाण्याने भरले. तो रागातच खाली आला. तोपर्यंत त्याचे आईबाबा आणि वृंदाची फॅमिली यांच्याशिवाय तिथे कोणीही राहिलं नव्हतं. लग्नाला आलेले सगळे पाहुणे आपापल्या घरी निघून गेले होते. श्रावणी अजूनही नवरीच्या वेशात मंडपात उभी होती. जे बघून सचिनच्या डोळ्यात राग उतरला. तू हे सर्व कुठल्या उद्देशाने केलं मला नाही माहीत श्रावणी, पण यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही. तुला माहिती होतं मी फक्त वृंदावर प्रेम करतो, तरीही तू हे सर्व केलं. या लग्नाला मी कधीही नाही मानणार आणि तुझ्यासाठी सुद्धा आता हेच चांगलं होईल की तू इथून निघून जा. माझ्यासोबत भविष्याचं स्वप्न तर तू अजिबातच बघू नको. तो रागातच बोला. तसेच श्रावणीच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. सचिन, हे तू काय बोलत आहेस बाळा? श्रावणी आता तुझी बायको आहे आणि हे सत्य तू नाही बदलू शकत. तिच्यासोबत 7 फेरे घेतले आहेस तू, मंगळसूत्र घातलं आहेस तिच्या गळ्यात. फक्त तेवढं सिंदूर भरायचा राहिला आहे, तेवढं भर आणि हे लग्न पूर्ण कर. वृंदाने जे काही केलं त्यामुळे तू दुखावला असशील माहीत आहे आम्हाला, पण नशिबात लिहिलेलं कुणीही नाही बदलू शकत. त्यामुळे झालं गेलं सर्व विसर आणि श्रावणीला तुझी बायको म्हणून स्वीकार कर. त्याची आई त्याला समजावत म्हणाली. नाही आई, मी या लग्नाला कधीही मानणार नाही आणि एवढं सगळं झाल्यावर मी श्रावणीच्या भागात सिंदूर भरेल हा विचार तर तू मनात सुद्धा आणू नको. एवढं बोलून रागाने सचिन
घरी निघून गेला आणि इथे श्रावणी तिथेच खाली कोसळली. श्रावणी बाळा सांभाळ स्वतःला. सचिन यावेळी रागात आहे, त्यामुळे असं बोलत आहे. त्याने जर तुला अजून पत्नी म्हणून स्वीकारलं नाही तरीही आम्ही दोघांनी मात्र तुला सून म्हणून स्वीकारलं आहे. त्यामुळे आम्ही तुला घरी सुद्धा घेऊन जाणार आहोत आणि तुला सुद्धा आता पूर्ण मनापासून हे नातं जपावं लागणार आहे. सचिनला तुझं बनवावं लागणार आहे आणि आम्हाला खात्री आहे तू तुझ्या प्रेमाने एक ना एक दिवस सचिनला तुझं नक्कीच बनवशील. त्याची आई आता खचलेल्या श्रावणीला सावरत म्हणाली. इकडे सचिन घरी जाण्यासाठी निघाला होता, पण आज जे काही झालं त्यामुळे तो मनातून पूर्णपणे खचून गेला होता. वृंदाच्या धोक्यामुळे आज त्याला खूप वेदना झाल्या होत्या आणि त्यामुळेच त्याची घरी जाण्याची सुद्धा इच्छा नव्हती. त्यामुळे रात्रीच्या साधारण 11 वाजता तो घरी पोहोचला. तोपर्यंत घरात सगळीकडे सामसूम वातावरण झालं होतं. ते बघून तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला आणि तिथे जाऊन बघतो तर काय, त्याचा बेड पूर्णपणे फुलांनी सजवलेला होता आणि त्यावर नवरीच्या वेशात श्रावणी बसलेली होती. जे बघून सचिनचा पारा आणखीनच चढला. तू इथे काय करतेस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये येण्याची? त्या लग्न मंडपातच तुला म्हणाला होतो ना मी तुला कधीही बायको म्हणून स्वीकारणार नाही. तिच्याजवळ जाऊन रागानेच तो म्हणाला. तशी श्रावणी बेडवरून उठून उभी राहिली. तू जरीही मला बायको म्हणून स्वीकारलं नाही तरीही आपण दोघे आता नवरा बायको आहोत हे सत्य कधीही नाही बदलू शकत सचिन. आपल्या दोघांचं लग्न ज्या परिस्थितीत झालं त्यामुळे तुझं नाराज होणं साहजिक आहे, पण तू आपल्या लग्नाचं सत्य नाही नाकारू शकत आणि मी सुद्धा पूर्ण मनापासून या लग्नाला स्वीकारलं आहे. त्यामुळे तो काहीही बोलला तरीही मी या रूममधून आणि या घरातून कुठेही जाणार नाही, कारण जेवढी ही रूम तुझी आहे तेवढाच याच्यावर आता माझा सुद्धा हक्क आहे. हा आपल्या नात्याला थोडा वेळ देण्याची गरज आहे हे मला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे जोपर्यंत तू मला बायको म्हणून स्वीकारशील नाही तोपर्यंत मी या सोफ्यावर झोपेल. एवढं बोलून श्रावणी सोफ्यावर जाऊन बसली. सचिन थोड्या वेळ तिला बघतच राहिला आणि नंतर तो सुद्धा बेडवर आडवा झाला. आता दोघांनीही डोळे मिटले होते, पण त्यांच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं. जर वृंदाने मला फोर्स केला नसता तर मी कधीही तुझ्यासोबत लग्न केलं नसतं सचिन, पण मी सुद्धा मजबूर होते. मला अजूनही आठवतो तो दिवस जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं होतं. तेव्हा विचारही केला नव्हता की एक दिवस मी तुझ्या बायकोच्या रूपात तुझ्या खोलीत असेल. तो गार्डनमध्ये कुणाची तरी वाट बघत होता आणि मी सुद्धा तिथे वृंदाची वाट बघत उभी होती. तेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं आणि पहिल्याच नजरेत तुझ्या प्रेमात पडली. तुझा तो निरागस चेहरा, तुझी पर्सनॅलिटी बघून तुझ्यावरची माझी नजर हटण्याचं नावच घेत नव्हते. तेवढ्यात वृंदा तिथे पोहोचली आणि मी भानावर आले. अरे श्रावणी, तू तर माझ्या आधीच इथे येऊन बसली. माझ्या सचिनला भेटण्याची एवढी घाई झाली होती का तुला? वृंदाने भुवया उंचावून विचारले. हो, कशी नाही होणार? तू कौतुकच तेवढं केलं होतंस त्याचं. चल आता पटकन बोलव तुझ्या सचिनला. कुठे आहे तो तर? श्रावणी हे हसून म्हणाले. अरे कुठे काय, तो बघ तुझ्यासमोरच उभा आहे. एवढं बोलून वृंदाने सचिनला हाक मारली आणि तोच व्यक्ती त्यांच्या जवळ आला ज्याला बघून थोड्या वेळापूर्वी श्रावणी भान हरपली होती. तुला बघून मी खूपच शॉक झाले आणि माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले, पण वृंदाला आणि तुला सोबत खुश बघून मी माझ्या सर्व इच्छांना भावनांना आतच दाबलं. तेव्हापासून मी तुला फक्त एका फ्रेंडच्या नजरेने बघितलं आणि वृंदाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नजरेने. तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की काही क्षण तुझ्यासाठी माझ्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या होत्या. तुला न जाणता त्या गार्डनमध्ये मी जे स्वप्न बघितलं होतं ते सत्यात उतरेल म्हणून. पण आता तुझी बायको झाल्यानंतर माझ्या मनातील त्या भावना पुन्हा जागृत झाल्या आहेत. तुझ्यावर खूप प्रेम करते मी सचिन, आणि देवाने आपल्या दोघांना ज्या पवित्र बंधनात बांधलं आहे तू त्याला नाही मानलं तरी मी कायम या नात्याला मनापासून निभावेल. विचार करता श्रावणी कधी झोपी गेली तिचं तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सचिनने डोळे उघडले आणि तो उठून बसला. त्याची सर्वात आधी नजर सोफ्यावर गेली जिथे श्रावणी नव्हती. जे बघून तो थोडा चकित झाला. एवढ्या सकाळी ही कुठे गेली असेल? मनातच विचार करून तो फ्रेश होण्यासाठी गेला आणि ऑफिससाठी तयार होऊन खाली आला तर पिंक कलरचा अनारकली घातलेली श्रावणी नाश्ता सर्व करताना त्याच्या नजरेस पडली. तिला बघून त्याच्या कपाळावर आठ्याचं जाळं पसरलं आणि तो काही न बोलता डायनिंग टेबलवर जाऊन बसला. सचिन,
आज श्रावणीने सर्व काही तुझ्या आवडीचं बनवलं आहे. सांग खाऊन नाश्ता कसा झाला ते. त्याची आई म्हणाली. तशी सचिन एक रागीट नजर श्रावणीवरून फिरवली आणि थोडाच नाश्ता करून काही न बोलता ऑफिसमध्ये निघून गेला. तशी श्रावणी इथे थोडी नाराज झाली. श्रावणी बाळा, तू काळजी नको करू, हिंमत कायम ठेव. लवकरच सचिनला तुझ्या प्रेमाची जाणीव नक्कीच होईल. तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याची आई म्हणाली. यावर श्रावणीने फक्त ओठ दुमडले. आई, मी निघते हॉस्पिटलला. एवढं बोलून श्रावणीसुद्धा हॉस्पिटलमध्ये निघून गेली. इकडे सचिन ऑफिसमध्ये पोहोचला, पण आज कामात त्याचं अजिबात मन लागत नव्हतं. वृंदाने दिलेला धोका जो तो कधीही विसरू शकत नव्हता. किती प्रेम करत होतो मी वृंदा तुझ्यावर, पण तू माझा विश्वासघात करून माझ्यापासून दूर झाल्याने मला खूप वेदना दिल्या. तुला विसरून श्रावणीला बायको म्हणून कसं स्वीकारू मी. सचिन विचारतच होता की त्याच्या केबिनचा दरवाजा वाजला आणि त्याने समोर पाहिलं तर त्याचा सर्वात जवळचा मित्र राकेश उभा होता. त्याला बघून सचिनचा चेहरा खुलला आणि तो उठून उभा राहिला. राकेश, तू असं अचानक? विदेशातून तू कधी आला? त्याने खुश होऊनच विचारले. आजच, आणि सर्वात आधी तुला भेटायला आलो, कारण कालच माझ्या मित्राचं लग्न झालं, त्यामुळे तुला शुभेच्छा द्यायला आलो. पण हे काय, मला तर वाटलं होतं कालच लग्न झालं त्यामुळे तू वहिनीसोबत एन्जॉय करत असशील, पण तू तर इथे काम करत आहेस. राकेश हसून बोलला. तसा सचिनचा चेहरा पुन्हा पडला. काय झालं, सर्व काही ठीक आहे ना? कालच तुझं लग्न झालं आणि आज तू असा नाराज? राकेशने आता थोडं गंभीर होऊन विचारलं. तसं सचिनने सगळी हकीकत त्याला सांगितली आणि राकेशही विचारत पडला. हे काय बोलत आहेस तू सचिन? एवढं सगळं घडलं, आता तू काय निर्णय घेतला आहेस? त्याने सचिनच्या डोळ्यात बघत विचारले. तोच जो आता तुला सांगितला. मी श्रावणीला कधीही बायको म्हणून स्वीकारणार नाही, कारण तिनेही वृंदाप्रमाणे मला धोकाच दिला आहे. हे जबरदस्तीचं बंधन आहे राकेश, त्यामुळे मी त्याला कधीही नाही मानू शकत. सचिन म्हणाला. एक बोलू, माझं ऐकशील तर? विसर सगळं आणि श्रावणीसोबत नवीन आयुष्याची सुरुवात कर. हे बघ, तुझं बोलणंही बरोबरच आहे, पण नशिबाच्या पुढे कुणी कधीही नाही जाऊ शकत, आणि तुझ्या नशिबात श्रावणीचं बायको म्हणून लिहिलेले असेल, आणि लग्न हे एक पवित्र बंधन असतं. हे असं काही विचार न करता तोडून कसं चालेल? तू एक वेळ श्रावणी आणि तुझ्या नात्याला एक संधी तर देऊन बघ. ती जशी तुझ्यासोबत प्रेमाने वागेल त्याप्रमाणे तू सुद्धा वागून बघ. जर तुला तिची साथ हवीहवीशी वाटू लागली तर का तिला सोडून स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करायचं? मी तुझा जवळचा मित्र आहे, त्यामुळे तुलाही सल्ला दिला, बाकी पुढील निर्णय तुझा आहे. राकेश त्याला समजावत बोलला. दोघांनी खूप वेळ सोबत घालवला. नंतर नाश्ता करून राकेश निघून गेला आणि सचिन गहन विचारात हरवला. संध्याकाळी कामात मन न लागल्याने तो जरा लवकरच घरी परतला आणि तो पार्किंगमध्येच होता की श्रावणी सुद्धा हॉस्पिटलमधून घरी परतली आणि सचिनची पावलं तिथेच थांबली, कारण श्रावणीला सोडायला कुणीतरी मुलगा सोबत आला होता आणि त्याला बघून माहीत नाही सचिनला त्याचा राग आला. श्रावणी 2 मिनिट त्या मुलासोबत खूपच हसून बोलली आणि तो मुलगा निघून गेला. तशी ती सचिनकडे चालत आली आणि त्याच्यावर एक कटाक्ष टाकून काही न बोलता सरळ आत निघून गेले. तसा सचिनचा पारा अजूनच चढला. तो ताडताड पावलं टाकत आत गेला आणि श्रावणीवर जाण्याआधीच हॉलमध्येच त्याने मागून तिचा हात धरला. तशी त्याची पावलं तिथेच थांबली आणि तिने चकित होऊन मागे वळून पाहिलं. काय झालं? त्याने पकडलेल्या तिच्या हातावर किंचित नजर टाकत विचारले. तुझी स्वतःची गाडी आहे ना, मग तू कुणा दुसऱ्यासोबत का आली? त्यानेही तिच्या डोळ्यात बघत विचारले. तशी ती कुशील हसली. का? मी कुणा दुसऱ्याबरोबर आलेलं तुला आवडलं नाही? याचा अर्थ तू मला बायको म्हणून स्वीकार केला आहेस का? ती कुशीक हसूनच बोलली. तसा त्याने पटकन तिचा हात सोडला. तसं काहीही नाही, मी तर ते असंच विचारलं तुला बाहेर बघून. तो आता नजर चोरत म्हणाला. त्यांचं घरही इकडेच आहे, त्यामुळे त्यांनी मला लिफ्ट दिली. मलाही तुला एक प्रश्न करायचा आहे. सकाळी आई बोलत होते की तू खूप उशिरा घरी येतो, मग आज एवढ्या लवकर कसा? माझी आठवण येत होती म्हणून तर नाही ना आला? ती मिश्किलपणे बोलली. तसा त्याने एक उसासा सोडला. उगाच तुझ्यासोबत बोललो मी, तो मान हलवून बोलला आणि रूममध्ये निघून गेला. इथे श्रावणी हलकं हसून मान हलवल्याने ती सुद्धा त्याच्या मागेच
रूममध्ये पोहोचली तोपर्यंत सचिन फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. तो बाहेर आल्यावर श्रावणीही फ्रेश व्हायला गेली आणि चेंज करून खाली आली. तेवढ्या सचिनचे आई बाबाही तयार होऊन खाली आले. श्रावणी बाळा, आम्ही दोघे एका पार्टीमध्ये जात आहोत. मेड ही आज सुट्टीवर आहे, त्यामुळे तू सचिन आणि तुझ्यासाठी डिनर बनवशील ना? त्याची आई म्हणाली, हो आई, तुम्ही काळजी नका करू, बनवेल मी. तुम्ही निवांत जाणी या, ते हसून बोलली. तसे ते दोघे निश्चिंत होऊन घराबाहेर पडले. सचिनला जर लवकर भूक लागली तर त्यापेक्षा आता जेवण बनवून घेते हा विचार करून श्रावणीने एक नजर भिंतीवरील वॉचवरून फिरवली आणि किचनमध्ये निघून गेली. इथे अर्धा तास निघून गेला तरीही श्रावणी अजून रूममध्ये आली नव्हती आणि सचिनला हे एकट्याला खूपच बोर व्हायला लागलं होतं. त्यामुळे तो खाली आला आणि बघतो तर काय घरात कुणीही नव्हतं. त्याने सगळीकडे शोधला आणि शेवटी किचनमध्ये गेला, जिथे भाज्या कापत असलेली श्रावणी त्याच्या नजरेस पडली आणि त्याची पावलं किचनच्या दरवाजाजवळ थांबली. तिचं पूर्ण लक्ष कामात होतं, त्यामुळे तिचे ते भुरभुर उडणारे केस तोंडावर येत होते. बाकीचे केस तिने वर बांधून घेतले होते. अंगात सिंपल सलवार सूट घातला होता, ज्यामध्ये सिंपल असूनही ती खूपच सुंदर दिसत होती. सचिन तिथेच उभा राहून तिला बघत राहिला. तेवढ्यात श्रावणीची नजरच त्याच्यावर पडली आणि ती डोळे बारीक करून कुत्सिल हसली. काय झालं? तिने भुवया उंचावून विचारले. तसा तो भानावर आला. ते घरात कुणीही दिसत नाही, त्यामुळे आईला शोधत मी इथे आलो, तो तिच्याकडे न बघता म्हणाला. तशी ती हलकी हसली आणि म्हणाली, मेड आज सुट्टीवर आहे आणि आई बाबा एका पार्टीमध्ये गेले आहेत. हे ऐकून सचिनने डोक्याला हात लावला, कारण त्याच्या आईने त्याला सकाळीच याबद्दल सांगितलं होतं. तू बस बाहेर, मी आपल्या दोघांसाठी जेवण बनवते. सर्व काही झालं आहे, फक्त 10 मिनिटाचं काम राहिलं आहे, श्रावणी पुन्हा बोलली. आता मात्र सचिन काही न बोलता हॉलमध्ये जाऊन बसला. 15 मिनिटात श्रावणी जेवण घेऊन बाहेर आली आणि तिने दोघांसाठी डिनर सर्व केला. तोपर्यंत सचिनही टेबलवर येऊन बसला आणि त्याच्यासमोर श्रावणीही बसली. त्याने जेवणाचा एक घास घेतला आणि श्रावणीकडे पाहिलं. काय झालं? तिने भुवया उंचावून आणि हलकं हसून विचारले. जेवण छान झालं आहे, तसा तो शांतपणे म्हणाला आणि श्रावणी त्याच्याकडे बघतच राहिली. त्याने आज तिचं कौतुक केलं, त्यामुळे मनोमन ती खूपच खुश झाली होती. दोघांनी सोबतच जेवण केलं आणि रूममध्ये आले. सचिन, उद्या सकाळी मला हॉस्पिटलमध्ये सोडशील का? श्रावणीने विचारले. तसा तो थोडा वेळ शांत राहिला आणि नंतर त्याने होकारार्थी मान हलवली. श्रावणी, तू माझ्याशी लग्न का केलं आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा का प्रयत्न करत आहे? मला चांगलंच माहिती आहे, माझ्या प्रॉपर्टीसाठी ना. पण तुझं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. मी तुला माझ्या बायकोचा दर्जा कधीही देणार नाही, सचिन बोलला. तशी श्रावणी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागली. तू हा विचारही कसा करू शकतो सचिन? कधीही बोलून नाही दाखवलं मी, पण या शहरातील टॉप सर्जन आहे मी. दररोज कितीतरी लाख रुपये कमवते. प्रॉपर्टीची लालसा मला का असेल? पण तुझ्या बोलण्याने तुझे विचार किती खालच्या स्तराचे आहेत हे मला नक्कीच कळलं. त्याच्या बोलण्याने श्रावणी खूपच दुखावली होती. मग का केलं तू माझ्यासोबत लग्न? मला सत्य जाणून घ्यायचं आहे. वेळेवर वृंदाने लग्नाला नकार का दिला? सचिनने आता चिडून विचारले. सचिन, मी फक्त वृंदाने वेळेवर लग्नाला नकार दिला आणि मला तुझ्यासोबत लग्नासाठी शपथ दिली, जेणेकरून तुझ्या फॅमिलीची बदनामी होऊ नये आणि तिची सुद्धा. यामुळे मी तुला काहीही नाही सांगू शकत. एवढं बोलून श्रावणी सोप्यावर जाऊन आडवी झाली. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ती हॉस्पिटलसाठी तर तो ऑफिससाठी रेडी झाला आणि दोघेही खाली आले. श्रावणी बाळा, आज रात्री आम्ही तुमच्या दोघांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी ठेवली आहे, त्यामुळे थोडं लवकर घरी या, त्याची आई म्हणाली. तसा सचिन चकित होऊन त्यांच्याकडे पाहू लागला. तुम्हाला सांगितलं ना आई बाबा, मी या लग्नाला नाही मानत, तरीही तुम्ही सर्वांसमोर का हे सर्व करत आहात? त्याने नाराजीनेच विचारले. कारण आम्ही या लग्नाला मानलं आहे सचिन, आणि श्रावणी आता तुझी बायको आहे, हेच सत्य आहे, ते कोणीही नाही बदलू शकत. त्याचे बाबा आता थोडे रागात बोलले. बाबा, सचिनची इच्छा नाही तर माझ्या मते कुठलीही पार्टी ठेवण्याची काहीही गरज नाही. मनाने तर मी सचिनला नवरा मानला आहे ना, आणि माझी बायको होण्याची प्रत्येक जबाबदारी मी पार पाडेल, श्रावणी बोलली. तसे त्याचे आईबाबा नाराज झाले आणि नाश्ता करून श्रावणी आणि सचिन घराबाहेर पडले. दोघे गाडीत बसले आणि त्याने गाडी तिच्या हॉस्पिटलच्या दिशेने घेतली.
श्रावणीचं हॉस्पिटल आलं पण दोघेही शांत होते, जसं दोघेही एकमेकांना ओळखत नसावेत. हॉस्पिटल येताच श्रावणी खाली उतरली आणि सरळ आत निघून गेली. सचिनही ऑफिससाठी निघाला, पण रात्रीपासून श्रावणी त्याच्यासोबत जे बोलत नव्हती, त्यामुळे मनोमन त्याला वाईट वाटत होतं. त्यामुळे आजही त्याचं कामात लक्ष लागलं नाही आणि संध्याकाळी तो लवकरच घरी परतला. श्रावणीही तोपर्यंत घरी आलेलीच होती, पण ती त्याच्याशी काहीही बोलली नाही आणि जेवण करून साधारण 9:30ला दोघेही त्यांच्या रूममध्ये आले. श्रावणी आताही काही न बोलता सोफ्यावर जाऊन बसली आणि सचिन तिच्याकडे बघतच राहिला. श्रावणी, तुला तिथे झोपण्याची काहीही गरज नाही, तू इथे बेडवर झोपू शकतेस, तो थोडा वेळ थांबून शांतपणाने म्हणाला. तशी श्रावणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अचानक असं काय झालं की तू सरळ मला बेडवर झोपायला बोलवू लागलास? नेमकं सुरू काय आहे तुझ्या मनात? मला त्रास देण्यासाठी तर काही नाही करत आहेस? तिने संशयित नजरेने त्याच्याकडे बघत विचारले. तसं काहीही नाही, तू माझी बायको आहेस, त्यामुळे हक्क आहे तो तुझा. तो आताही शांतपणे बोलला. नाही, मी इथेच ठीक आहे, ती त्याच्याकडे न बघताच म्हणाली. तसा सचिन बेडवरून उठला आणि श्रावणीच्या जवळ गेला. त्याने तिला अलगद कुशीत उचलून घेतला आणि बेडवर नेऊन बसवलं. आणि याआधी की श्रावणी उठून बसणार, त्याने तिला गठ्ठ मिठीत घेतला आणि तोही तिच्यावर आडवा झाला. तशी ती त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. सचिन, काय आहे हे सगळं? सोड मला, ती चिडूनच बोलली. श्रावणी प्लीज, मला तू माझ्याजवळ हवी आहेस, झोप ना शांत, तो बारीक चेहरा करून म्हणाला. तशी आपोआपच श्रावणीच्या शरीराची हालचाल कमी झाली आणि ती शांत पडली. सचिन, हे सगळं का करत आहे? अचानक यांच्यात एवढा बदल का झाला? नक्कीच त्याच्या मनात काहीतरी सुरू आहे. विचारातच कधी श्रावणीचे डोळे लागले तिलाही कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी श्रावणीचे डोळे उघडले तर सचिनच्या मिठीत होती ती, जे बघून ती काही हालचाल न करता एकटक त्याच्याकडे बघत राहिली. 5 मिनिटात सचिनलाही जाग आल्याने त्याने तिच्याकडे पाहून हलका स्मित केलं. सचिन प्लीज सांग, मला का करत आहेस तू असं? माझ्या भावनांसोबत खेळतोय ना? तिने आता भाऊ होऊन विचारले. नाही श्रावणी, तसं काही नाही. आधी तर मी हा निर्णय घेतला होता की तुला कधीही बायको म्हणून स्वीकारणार नाही, पण माझ्या एका मित्राने मला लग्नाच्या पवित्र बंधनाबद्दल आणि आपल्या दोघांच्या नात्याला एक संधी देण्याबद्दल समजावून सांगितलं. त्यामुळे मीही याविषयी विचार केला आणि मला जाणीव झाली की मी प्रयत्न केला तर तुझ्यासोबत खुश राहू शकतो. त्या दिवशी तुला त्या मुलासोबत येताना पाहून मला मनोमन त्याचा राग आला आणि गेले 2 दिवस झाले माझ्या वागण्यामुळे तू माझ्यासोबत बोलत नव्हते, त्यामुळे मला खूपच वाईट वाटत होतं आणि याची जाणीव होत होती की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. मला तुझी सवय व्हायला लागली आहे आणि मला आपल्या नात्याला एक संधी द्यायची आहे. वृंदा तर मला सोडून गेली आणि मी ते सहनही केलं, पण तू मला सोडून गेलीस तर ते मला आता सहन नाही होणार. एवढं बोलून सचिनने तिला मिठी मारली आणि श्रावणीच्या आनंदाला पारावर राहिला नाही. सचिन, वृंदा, नाही श्रावणी, त्या विश्वासघाती मुलीचं नावसुद्धा मला आता घ्यायचं नाही, तो थोडा रागून म्हणाला. सचिन, वृंदाला तू समजतो तशी ती अजिबात नाही आहे. वृंदाने जे काही केलं मजबूर होऊन केलं. ती बिचारी तर तुझ्यावर खूप प्रेम करायची, श्रावणी कळकळून म्हणाली. तसा सचिन चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला. काय? त्याने आश्चर्याने विचारले. हो सचिन, वृंदा तर तुमच्या दोघांच्या लग्नामुळे खूपच खुश होती, पण लग्नाच्या दिवशी सकाळीच तिला अचानक रक्ताची उलटी झाली आणि हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळलं की तिला ब्लड कॅन्सर, तेही 4थ्या स्टेजचा. त्यामुळे तिने हे सगळं केलं जेणेकरून ती गेल्यानंतर तू दुःखी होऊ नये आणि तुझ्या आयुष्यात पुढे जावं तो. त्यासाठी तिने मला तिची शपथसुद्धा दिली होती. बोलताना श्रावणीचे डोळे पाणावले आणि हे ऐकून सचिनला खूप मोठा धक्का बसला. तेवढ्या श्रावणीला वृंदाच्या आईचा फोन आला आणि ते दोघे घाईतच हॉस्पिटलला पोचले, जिथे वृंदा तिचे शेवटचे श्वास मोजत होती. वृंदा, का केलंस तू असं? तू तर माझ्यावर खूप प्रेम करत होतीस ना, मग एवढं मोठं सत्य का लपवलंस तू माझ्यापासून? सचिनने भावुक होऊन विचारले. तशी ती हलकी हसली, कारण तुला सत्य कळलं असतं तर तू कायमसाठी तुटून गेला असतास. सचिन, श्रावणी खूप चांगली मुलगी आहे, ती तुला माझ्यापेक्षाही खुश ठेवेल. तू प्लीज तिला बायको म्हणून स्वीकार कर. तिचा आवाज खूपच खालावला होता. वृंदा, सचिनने
मला बायको म्हणून स्वीकारलं आहे, श्रावणी तिचा हात हातात घेऊन म्हणाली. तसा वृंदाचा चेहराच खुलला. हेच हवं होतं मला. आता मला वचन दे, तू जीवनभर तिची साथ देशील आणि तुमच्या दोघांचं जे अपूर्ण राहिलेलं लग्न आहे ते पूर्ण करशील. तिच्या डोळ्यात आता अश्रू जमा झाले होते. मी तुला वचन देतो वृंदा, आणि तू काळजी नको करू. तुला काही होणार नाही, तू ठीक होशील. तो तिला दिलासा देत बोलला. नाही सचिन, आता खूप उशीर झाला आहे. माझी जाण्याची वेळ झाली आहे. एवढं बोलून वृंदाने तिचा शेवटचा श्वास घेतला. तसं सगळ्यांनी हंबरडा फोडला. 1 महिन्यानंतर श्रावणी आणि सचिनने पुन्हा विधी विधानासह 7 फेरे घेऊन लग्न केलं होतं आणि त्याने तिच्या भांगात सिंदूरही भरला. आता दोघे हसत खुशीत त्यांच्या संसाराला लागले होते. समाप्त. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.